नमस्ते, मी चंद्रकांत. नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण नॅशनल वॉर मेमोरियल पुणे या ठिकाणाला भेट दिलेली आहे. आपण ते पाहणार आहोत. चला तर मग माझ्यासोबत पाहूया. INS त्रिशूल 13 जानेवारी 1960ला भारतीय नौदलामध्ये सामील करण्यात आलं. 32 सालच्या सेवेमध्ये त्यांनी गोवा लिबरेशन 1961, भारत-पाक युद्ध 1971 आणि ऑपरेशन पवन 1987-1989 यामध्ये युद्ध सन्मान प्राप्त केलं. इंडो-पाक वार 1947-48 ऑक्टोबर 1947मध्ये जम्मू काश्मीरला पाकिस्तानमध्ये सामील करण्याच्या मनसुब्याने पाकिस्तानी सेनेने जम्मू काश्मीर सीमा पार केली. ऑपरेशन पोलो 1948 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारताचा भाग बनले. लिबरेशन ऑफ गोवा 1961 असे अनेक स्तंभ या ठिकाणी लावलेले आहेत, त्याची माहिती दिलेली आहे. चायना इंडिया वार 1962 चीनचा तिब्बतवर कब्जा आणि 1959ला तिब्बत विद्रोहीमुळे भारत आणि चीन अंतर्गत संबंधामुळे तणाव झाला. परिणामी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी याने 20 ऑक्टोबर 1962ला अक्साई चीनमध्ये चिपचाच घाटी आणि नेफा नामक मध्ये भारतीय सेनावर जबरदस्त हमला केला. 1962च्या भारत चीन युद्धाला येथे सुरुवात झाली. इंडो-पाक वार 1965 1 सप्टेंबर ते 23 डिसेंबर 1965 दरम्यान लढले गेले. त्यानंतर 1971चे 3 डिसेंबर 1971ला चालू झाले. भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्य दलाच्या शौर्य आणि वीरताची अनोखी गाथा आहे. या युद्धामुळे पाकिस्तानला 2 भागांमध्ये विभागले गेले आणि एक नवीन राष्ट्र बांगलादेशला जन्म दिला गेला. ऑपरेशन पवन 1987 याची सुरुवात 1 ऑक्टोबर 1987ला झाली. त्यानंतर ऑपरेशन विजय 1999, कारगिल युद्ध 8 मे ते 26 जुलै 1999 दरम्यान दुर्गम डोंगर आणि प्रतिकूल वातावरणामध्ये लढले गेले. आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांचे या ठिकाणी अनेक अर्धपुतळे आपल्याला पाहायला मिळतात. लहान सैनिक आपल्याला भविष्यामध्ये देशाचे रक्षण करण्यासाठी सज्ज असताना दिसतोय. विजयंता विक्टोरियस, विजयंता MPT हरणगाडा आपल्याला दिसतोय समोर. युद्ध स्मारक स्तंभ, दक्षिण कमान पुणे या ठिकाणी खूप लोक भेट देतात. दररोज या ठिकाणी संध्याकाळच्या वेळेस कवायत होते, त्याचबरोबर लेझर शो पण असतो आणि एकदम रोमांचकारी असा अनुभव असतो संध्याकाळच्या वेळेस. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे पाहण्यासाठी मोफत असतं. इतर दिवशी 20-30 रुपये एवढं खूप कमी चार्जेस असतं.
ऑपरेशन ट्रायडंट 1971 त्याचं चित्र आहे आणि त्याची माहिती खाली दिलेली आहे. खूप छान असे चित्र आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत. बॅटल ऑफ परबत आली 1971 त्याचं चित्र आणि माहिती खाली दिलेली आहे. बॅटल ऑफ गाद्रा सिटी 1971. MiG-23BN एअरक्राफ्ट आपल्याला समोर दिसत आहे. बॅटल ऑफ लोंगेवाला बॉर्डर 1971 त्याचं चित्र आणि माहिती आपण पाहतोय. MiG-23BN या एअरक्राफ्टचं आपल्या भारतीय वायुदलामध्ये खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. त्याचं इंजिन आणि त्याची माहिती इकडे दिलेली आहे या एअरक्राफ्टची. भरपूर मोठा आणि छान परिसर आहे. आता आपण परमेश्वरन हॉल या पाहणार आहोत. आपण नॅशनल वॉर मेमोरियल पुणे याची माहिती दिलेली आहे इथे. या हॉलमध्ये आपल्याला इतिहासामध्ये घडलेल्या घटना, त्यांचे फोटो, त्यांचे नकाशे, त्याची माहिती आणि पोस्टाचे स्टॅम्प हे आपल्याला पाहायला मिळते. खूप लोक व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही. लाईक करत जावा. लाईक करायला फ्री असतं. आता आपण हॉलमधून बाहेर आलेलो आहे.
आणखी माहिती पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुन्हा एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.